नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ मी चालू करते इथे युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन USA मधनं. आणि मी आत्ता बसली आहे तो युनिव्हर्सिटी कॅम्पसच आहे. याला नॉर्थवूड कॅम्पस म्हणतात. तर युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन ॲन आर्बर ही वर्ल्डमधली एक खूप प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी आहे आणि ह्याची स्थापना ही 1817 साली झाली होती. आणि या युनिव्हर्सिटीचा कॅम्पस अतिशय सुंदर आहे. आणि ॲन आर्बर हे शहरच एक खूप ब्युटिफुल सिटी इन USA मध्ये गणलं जातं आणि खूप छान सिटी आहे. या युनिव्हर्सिटीचा परिसर पण खूप सुंदर आहे. तो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी इथून पुढे दाखवणारच आहे. तर या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये ना 3 झोन आहेत, नॉर्थ, सेंट्रल आणि साऊथ. तर नॉर्थ कॅम्पसमध्ये म्हणजे जिथे आत्ता मी बसली आहे तो नॉर्थ कॅम्पस आहे आणि इथे मेनली आर्किटेक्चर स्कूल आणि इंजिनिअरिंग स्कूल्स आहेत. आणि जो सेंट्रल कॅम्पस आहे तो खूप मोठा आहे आणि तिथे सेंट्रल कॅम्पसमध्ये मेडिकल, नर्सिंग, डेंटल, इन्फॉर्मेशन ही सगळी स्कूल्स आहेत. आणि साऊथ कॅम्पसमध्ये बिझनेस आणि लॉ स्कूल आहे. तर असं हे खूप सुंदर युनिव्हर्सिटी आहे आणि ह्याचं सगळं कॅम्पस अतिशय सुंदर आहे. आणि जे नॉर्थवूडमध्ये जिथे आता आदित्यचं हाऊसिंग आहे ते बेसिकली ग्रॅज्युएट स्टुडंट्सचं हाऊसिंग आहे. त्यामुळे इथे बरेच वेळेला फॅमिलीज पण येऊन राहतात, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट्स किंवा जे PhD करत आहेत त्यांच्या फॅमिलीज बरोबर असतात. त्यामुळे ह्या हाऊसिंगमध्ये ना आपल्याला लहान मुलांसाठी पण पुष्कळ इथे अशा जागा दिसतील की जिथे स्विंग्स आहेत, स्लाईड्स आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, कारण इथे फॅमिलीज राहतात मोस्टली ह्या कॅम्पसमध्ये. तर असं हे कॅम्पस आहे. तसंच ह्या कॅम्पसमध्ये राहण्याचा फायदा हा आहे की इथल्या रेंटमध्ये ना गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, वायफाय हे सगळं इन्क्लूड असतं. त्यामुळे हा जो रेंट आहे हे सगळं आपल्याला वेगवेगळं इथं देत बसायला लागत नाही. इलेक्ट्रिसिटीचं भाडं म्हणा किंवा वायफायचं भाडं म्हणा हे वेगळं द्यायला लागत नाही. हे ह्या रेंटमध्ये सगळं इन्क्लूड असतं. आणि आत्ता इथला रेंट हा $1500 USD आहे. तो 2 लोकांसाठी आहे, म्हणजे ट्विन अकॉमोडेशन बेसिसवर हे इथे आत्ता अकॉमोडेशन नॉर्थवूडमधलं आहे. आणि ही युनिव्हर्सिटीला ना पब्लिक आयव्ही स्कूलसुद्धा म्हणतात. म्हणजे जे मेन आयव्ही स्कूल्स आहेत ते वेगळे आहेत, जसे MIT म्हणा किंवा हे सगळे जे आहेत ते आयव्ही स्कूल्स आहेत. पण मिशिगन युनिव्हर्सिटीचं सुद्धा खूप स्ट्रॉंग अकॅडमिक रेप्युटेशन आहे. सो ह्याला पब्लिक आयव्ही स्कूल असं पण म्हणतात. आणि सगळं ब्ल्यू कलरचं या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. जर बसेससुद्धा जर बघितल्या ना तर या ब्लू कलरच्या बसेस आहेत आणि त्याच्यावर येलो कलरचा M म्हणजे मिशिगन युनिव्हर्सिटीचा M हा एम्ब्लेम सगळीकडे दिसतो. सो ब्लू आणि येलो असं एक मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि या पूर्ण ॲन आर्बर सिटीमध्ये फिरायला या बसेस सगळ्यांसाठी फ्री आहेत आणि कुठल्याही स्टॉपवर आपण चढू शकतो आणि कुठल्याही स्टॉपवर उतरू शकतो आणि पूर्णपणे ह्या फ्री बसेस आहेत. आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचं वर्ल्ड रँकिंग हे 23 आहे आणि USA मधलं ते 14 आहे. तर त्यामुळे रँकिंग वाईज ही युनिव्हर्सिटी खूप छान आहे. तर आत्ताच ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही इथे वॉकला बाहेर पडलो आहे आणि आत्ता वाजलेत सकाळचे 11:15 आणि जस्ट हा युनिव्हर्सिटीचा जो कॅम्पस आहे तर तो युनिव्हर्सिटीचा कॅम्पस एक्सप्लोअर करायला आम्ही बाहेर पडलो आहे. तर ही त्यांची बस आहे मिशिगन युनिव्हर्सिटीची. तर आत्ता आम्ही आलो युनिव्हर्सिटीच्या सेंट्रल कॅम्पसला आणि हे समोर दिसते ती आहे म्युझियमची बिल्डिंग. हा CCTC सेंट्रल कॅम्पसचा फर्स्ट स्टॉप आहे शेवटचा. स्कूल ऑफ डेंटिस्ट्री आहे समोरचं आहे ते. आणि ही बिल्डिंग आहे मिशिगन युनियनची, 100 वर्ष जुनी, म्हणजेच 1917 साली बांधलेली. आणि ह्या बिल्डिंगच्या एंट्रन्सवरच उभं राहून अमेरिकेचे लाडके राष्ट्रपती जॉन F केनेडी यांनी 14 ऑक्टोबर 1960 साली रात्री 2 वाजता पीस कॉर्पोरेशनचं प्रपोजल इथे अनाऊन्स केलं होतं. आणि ह्या बिल्डिंगमध्ये सध्या रेस्टॉरंट्स आहेत, स्टुडंट ऑर्गनायझेशनचं ऑफिस आहे, कॉन्फरन्स रूम्स आहेत, स्टडी एरियाज आहेत. आणि ह्या बिल्डिंगच्या शेजारीच आम्हाला एक स्कल्पचर दिसलं एंडोवर नावाचं,
ज्याला पॉप्युलरली द क्यूब असेही म्हणतात. हे एक इंटरॅक्टिव्ह स्कल्प्चर आहे आणि एंडोवर ही एक म्हणजे एंडोवर इज वन ऑफ द सिरीज ऑफ मॉन्युमेंटल क्यूब्स आणि त्या सिरीजमधलंच एक स्कल्प्चर आहे जे अमेरिकन ॲबस्ट्रॅक्ट स्कल्प्चर टोनी रोसेंथलने बनवलं आहे. ह्याचं वजन 2400 पाऊंड आहे आणि जवळजवळ 8 फूट ह्याची उंची आहे आणि हे ॲल्युमिनियम आणि स्टीलपासून बनलेलं आहे. आणि हा इथला फेमस बेल टॉवर आणि ट्युलिप्स अजून आहेत इथे. सगळा सेंट्रल कॅम्पस आहे. ही समोरची बिल्डिंग कुठली आहे रे? सेंट्रल लायब्ररी. हां, ही लायब्ररी आहे नाही का? आणि इथे स्कूल ऑफ किनेसिओलॉजी बिल्डिंग, ज्या शब्दाचा मला अर्थही माहिती नाही त्या विषयाची एक अख्खी स्कूल आहे इथे. ही पांढरी चेरी ब्लॉसमची फुलं आहे आणि इतका सुंदर घमघमाट सुटला आहे या फुलांचा. खूप छान वास आहे याचा. तर युनिव्हर्सिटीमध्ये असे हॅमॉक्स टांगून बरीचशी मुलं बसलेली असतात. कधी काम करतात, कधी झोपतात. आणि इथे तर यांनी मस्त सॅक अडकवली आहे, शूज अडकवले. तर असं एकदम चिल वातावरण असतं. इकडे सुद्धा काही मुलं अशीच मस्त मॅट अंथरून लॉनवर अभ्यास करतात लॅपटॉप उघडून. आणि हे जे समोर आहे हे इमर्जन्सीसाठी पॅनिक बटन आहे. जर काही कोणाला वाटलं, कुठे काही धोका वाटला किंवा अनसेफ वाटलं तर ते हे इमर्जन्सी बटन साठी दाबू शकतात आणि मग हा सायरन ऑन होतो आणि इमिजिएट हेल्प मिळते. आणि हे आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये अनेक ठिकाणी दिसतात. आणि ही अशी सिक्युरिटी व्हॅन पण आहे युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनची. इमर्जन्सी 911 कॉल केलं की ही हेल्प आपल्याला मिळू शकते. आणि हे युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचं मेडिकल स्कूल आणि सगळ्यात मोठं हॉस्पिटल पण आहे. इथे यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड पण आहे. तर आता आम्ही इथनं ग्रॉसरी शॉपला चाललो आहे. हा सगळा परिसर, इथे बँक आहे, बँक ऑफ ॲन आर्बर, डोमिनोज. इकडे मॅकडोनल्ड्स आहे. समोर आदित्य आहे. हा, थंडी खूप आहे. ट्युलिप्स इथे. आणि हे कॅम्पसपासून जवळ असलेलं क्रोगर नावाचं एक मोठं सुपरमार्केट आहे. टोमॅटोज किती छान आहेत ना. हा तर कसला आहे टोमॅटो, मस्त ऑर्गॅनिक हॉट हाऊस टोमॅटो. साईज केवढा आहे हा. हे ॲव्होकाडो. हाँ तो पडलेलं पॅकेट. फ्रेश बेक्ड काय आहे? चॉकलेट चिप कुकीज. ओके. ब्राउनी आहे
केवढे प्रकार आहेत ना बेकरीचे. मिनी पाईज, ब्लूबेरी पाय, प्रीमियम फ्रूट पाईज आहेत हे सगळे. इथे ब्रेड्स आहेत वेगवेगळे. ते खूप इंटरेस्टिंग दिसतंय. फ्रूट्स कापून ठेवलेत आणि मध्ये एक डिप दिलं आहे त्यांनी. व्हेजी ट्रे विथ डिप असं म्हटलं त्याला. हा नुसता व्हेजी ट्रे. हे खूप मस्त मस्त पास्ता सॉस आहे. टोमॅटो आहे, मशरूम आहे, पार्मेझान रोमॅनो सॉस, सगळे पास्ता सॉस आहेत तिथे. हा पिझ्झा बेस मस्त. तर शॉपिंग झाल्यावर आम्ही असं सेल्फ चेकआउट करून बिलिंग करून बाहेर पडलो आणि मग हॉस्टेलवर परत गेलो. तर आता तुम्हाला हॉस्टेलवर परत गेल्यावर क्विकली हॉस्टेलच्या आजूबाजूचा परिसर पण दाखवते. सो ही आहे आदित्याची कम्युनिटी. तर इथे अशी पूर्ण त्यांची घरं आहेत आणि मध्ये पार्किंग लॉट्स आहेत. तर घरं पार्किंग लॉट्स असं त्यांचं साधारण डिझाईन आहे. आणि इथे मध्ये जे आहे ते पूर्ण एक गोल सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये बास्केटबॉल कोर्ट आहे, बसायला बेंचेस आहेत, बार्बेक्यूचे स्पॉट्स केलेले आहेत, बार्बेक्यूची ग्रिल्स ठेवलेली आहेत. आणि हा इथे बस स्टॉप आहे आणि इथनं हा जो वॉकवे जातो तो घराकडे जातो. आणि खूप छान आहे ही कम्युनिटी. तर इथे पण अशी घरांची अशी अरेंजमेंट आहे की मध्ये थोडे थोडे लॉन्स आणि मुलांना खेळायला थोडी खेळणी आहेत, स्विंग्स आहेत, स्लाईड्स आहेत. तसंच इथे बेंचेस पण ठेवलेले आहेत बसायला. कधी कधी लोक इथे हॅमॉक टांगून पण बसतात. आणि हे जे समोर घर दिसतंय ते आदित्यचं आहे, 2574. तर त्याच्या घराला असा सुंदर पुढच्या बाजूला पण खूप छान व्ह्यू आहे आणि मागच्या बाजूला पण खूप छान व्ह्यू आहे. कारण मागच्या बाजूला एक मेन रोड जातो आणि त्याच्या पलीकडे असे पूर्ण दाट झाडी आहे. सो दोन्ही बाजूला खूप छान व्ह्यू आहे त्याला. ही आजूबाजूची घरं आहेत. तर हे त्याचं घर आहे. इथे किचनची विंडो दिसते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनची थोडक्यात माहिती दिली. तसंच या युनिव्हर्सिटीचा सेंट्रल कॅम्पस दाखवला आणि आमचं ग्रोसरी शॉपिंग पण तुमच्याबरोबर शेअर केलं. पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीचा नॉर्थ कॅम्पस आणि साऊथ कॅम्पस पण दाखवणार आहे. त्यामुळे पुढचे व्हिडिओज नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.